परभणीमध्ये जी घटना घडली त्या घटनेमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे आणि हृदयविकाराच्या झटक्याने हा मृत्यू झाला असल्याचं प्रशासनाने सांगितलं. मात्र त्यावर आंबेडकरी समाज जो आहे किंवा नातेवाईक जे आहे त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्याचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आंबेडकरी समाज जो आहे किंवा संपूर्ण आंबेडकरी चळवळीतले जे काही कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक देखील दिली आहे. आपण जर बघितलं तर त्या जी महाराष्ट्र बंदची हाक आहे ती संपूर्णच महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण शहर बंद ठेवून असेल किंवा व्यापार असतील हे बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. संभाजीनगरमध्ये देखील त्याचे काही पडसाद आपल्याला पाहायला मिळतात. तर ज्या तरुणाचा मृत्यू झाला होता त्या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नायब तहसीलदारांच्या कमिटीमध्ये जे 5 वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील किंवा डॉक्टर असतील त्यांच्या देखरेखीखाली ऑन कॅमेरा हे संपूर्ण या ठिकाणी शवविच्छेदन सुरू आहे. तर बंदचा देखील थोड्याफार प्रमाणात आता तरी सकाळ आहे आणि मृतदेह संभाजीनगरमध्येच असल्यामुळं अजून तरी जे आंबेडकरी समाज आहे तो रस्त्यावर उतरलेला नाही. मात्र 12 वाजेनंतर क्रांती चौकामध्ये या ठिकाणी संपूर्ण जो समाज आहे तो एकत्र होणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी बंदचे देखील पडसाद आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातच या बंदचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतील आणि संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक या घटनेच्या निषेधार्थ देण्यात आलेली आहेत. आपल्यासोबत काही आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया बंदची हाक कशी देण्यात आली आणि कसा हा बंद पाळला जाणार आहे. बंदची हाक दिलेली आहे सर्व आंबेडकरवादी संघटनेकडून आणि हा बंद 100% पाळला जाईल अशी आम्हाला खात्री आहे. याच ठिकाणी मृतदेह आहे आणि इथं आणण्याचं कारण काय? गुन्हा मृतदेह की नांदेडला आणि परभणीला कुठंच लॅब अवेलेबल नव्हती, त्यामुळे औरंगाबाद ठिकाणी लॅब अवेलेबल असल्या कारणाने या ठिकाणी त्याचं म्हणजे PM करण्याचं ठरवलं होतं. आता जो बंद असणार आहे तो कशा पद्धतीने असणार आहे आणि त्याला किती संघटनेचा पाठिंबा आहे? ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील बंद हा शांततेत असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सर्वच आंबेडकरवादी आणि समविचारी संघटनांनी या बंदला पाठिंबा दिलेला आहे आणि हा बंद शांततेत असणार आहे. केव्हापासून या बंदला सुरुवात होणार आहे? कारण आता त्या तरुणाचा जो मृतदेह आहे तो इथंच शहरात असल्यामुळे या बंदला केव्हापासून तुम्ही रस्त्यावर उतरणार आहात, तुम्ही क्रांती चौकात देखील जमणार आहात सगळेजण, ते केव्हा जमणार आहात आणि काय मुख्य मागणी तुमची असणार आहे? क्रांती चौकमध्ये आमचे काही पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. महात्मा फुलेंचा पुतळा औरंगपुरा या ठिकाणीसुद्धा काही कार्यकर्ते पोहोचलेले आहेत. काही कार्यकर्ते आता या ठिकाणीच थांबून आहेत. आमची सरकारकडे एवढीच मागणी असणार आहे की त्या ठिकाणी जो LCBP आहे अशोक गोरबांड, त्याची जातीवादी पार्श्वभूमी आहे, त्यांनीच हा खून केलेला आहे असा स्पष्ट आरोप नातेवाईकांचा आणि सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे त्या IG आणि तिथल्या PI तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्या कुटुंबाला 50 लाखाची मदत या ठिकाणी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्याच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे. बंदमध्ये सगळ्या संघटना असतील की मग काही संघटनांनी फक्त बंदची हाक दिलेली आहे की यामध्ये संपूर्ण आंबेडकरी संघटना आहेत त्या एकत्र आहेत? नाही, संपूर्ण संघटना असतील. कारण की ही जे आता जे ज्या पद्धतीने या पोलिसांनी वेगळ्या पद्धतीचं जे म्हणजे अमानुष पद्धतीने मारहाण करून त्याचा खून करण्यात त्यांनी पोलिसांना त्या स्वतःला यशस्वी मानतात. ते खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे. मी एक वडार समाजाचा कार्यकर्ता असल्यामुळे महाराष्ट्रातले तमाम वडार समाज आता सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातून तमाम वडार समाज एकत्र येत आहेत. कारण की आंबेडकर चळवळीसाठी बलिदान देणारा एकमेव आमच्यातला एक वडार समाजाचा एक कार्यकर्ता ही खूप मोठं त्यांनी धाडस करून एक संविधान ज्यांनी हलवायचा प्रयत्न केला, तोडफोड केली, अशा नराधमाला विचारपूस करण्यासाठी रस्त्यावरती आल्यामुळं पोलिसांनी त्याला अमानुष पद्धतीने असं मारहाण केलं की पोलिसांनी त्याचा खून केलेला आहे असं आम्हाला वाटतं. आणि 100% याला जबाबदार पोलीस प्रशासन असणार आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये वडार समाज, आंबेडकर चळवळीतले सर्व लोक रस्त्यावरती येणार आणि जोपर्यंत न्याय देत नाही या पोलिसांनी ज्या नराधम पोलिसांनी त्याला अमानुष पद्धतीने मारहाण करून त्याचा खून करण्यात आलेला आहे अशा पोलिसांना सुद्धा 302 ह्याच्यामध्ये टाकून त्यांना जेरबंद करावं. कारण हे पोलीस नव्हते तर हे पोलिसांच्या वेशभूषा करून हे गुंड होते. हे सरकारने पाळलेले एक वेगळ्या पद्धतीचे गुंड आहेत आणि या गुंडांनी या पोलीस एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी स्वतः कायदा हातात घेऊन, आपण म्हणतो आम्ही कायद्याचं रक्षण करणं, कायद्याचं आम्ही हे करतो, परंतु कायदा हातात घेऊन त्यांनी अशा पद्धतीने एक वडार समाजाच्या कार्यकर्त्याला आणि वडार समाजाच्याच कार्यकर्त्याला त्याला घरात घुसून त्याला बाहेर काढून
त्याला जेरबंद करून आणि आतमध्ये ज्या रिमांड हॉलमध्ये नेऊन त्याला मारून आणि ज्या धास्ती दाखवून त्याचा खून करण्यात आलेला आहे. म्हणून अशा पोलिसांचा आम्ही धिक्कार करतो, त्यांचा निषेध करतो आणि लवकरात लवकर जर त्यांना त्यांच्या परिवाराला जर न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रामध्ये आंबेडकर चळवळीत उतरणार तर आहेतच. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब हे स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, परंतु महाराष्ट्रात वडार समाज 70-80 लाख समाज आमचा रस्त्यावरती उतरणार आणि या सरकारला जाब विचारणार आणि त्यांनी त्यांच्या रस्ते दाखवायचा प्रयत्न आम्ही करणार. शवविच्छेदन सुरू आहे, काय तुमची मागणी आहे, कुठे मृतदेह घेऊन जाणार आहात? मृतदेह सध्या तर आता आम्ही परभणीला घेऊन जाणार आहेत. जे काही मदत करतील आम्हाला प्रकाश साहेबच करतील, आंबेडकर साहेब आणि जे आमचे बहुजन समाजाचे किंवा आमचे वडार समाजाचे आमचे काही म्हणजे नेते आहेत ते आम्हाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतील, कारण आमचा त्यांच्याशिवाय कोणीच नाही तर पाठिंबा देणारा. आणि हे जे आहेत ज्या तरुणाचा मृत्यू झाला आहे त्यांचे भाऊ आहेत आणि नातेवाईक म्हणून त्यांची जी भूमिका आहे ती मृतदेह परभणीला घेऊन जाण्याची आहे. मात्र आज बंद देखील संपूर्ण महाराष्ट्रात पुकारलेला आहे, तो कशा पद्धतीचा असणार आहे त्या संदर्भात आपल्याला काही कल्पना आहात? ॲक्च्युली मला काहीच कल्पना नाही महाराष्ट्र बंद वगैरे असलेलं आहे. बंद तर काय शांततेमध्ये होईल, जोपर्यंत माझ्या भावाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत शांततेतच होईल बंद. त्याच्यानंतरचा काय इशारा असणार आहे किंवा नाही, मला काहीच ॲक्च्युली माहीत नाही पुढं काय असेल काय नाही. मला फक्त न्याय पाहिजे आम्हाला. रात्रीपासून शवविच्छेदन सुरू आहे, जे पोस्टमॉर्टम आपण म्हणतो ते रात्रीपासूनच म्हणजे काल सायंकाळी मृतदेह या ठिकाणी दाखल झाला, मात्र अजूनही सुरू आहे. काय ॲक्च्युली आमचं मिसकम्युनिकेशन झालं होतं, नेमकं जायचं परभणीला का इकडे यायचं संभाजीनगरला. त्यामुळं आम्हाला पण यायला थोडं IG साहेबांना वगैरे भेटून आम्ही इकडं आलो संभाजीनगरला. त्या सकाळी आल्यानंतर आमचे परिचय वगैरे घेऊन सकाळी पोस्टमॉर्टम चालू केली साहेबांनी. बंद कसा असणार आहे आणि कसा प्रतिसाद शहरामध्ये मिळेल? बंद हा शांततेतच असणार आहे आणि व्यापारी वर्गाकडून आणि ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांच्याकडून आम्हाला चांगला प्रतिसाद येत आहे. आम्ही त्यांना विनंतीच करणार आहोत की या शांततेच्या बंदमध्ये त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं. नक्कीच संपूर्ण जी परभणीत घडलेली घटना आहे त्या घटनेचे पडसाद आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला उमटताना दिसतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी हा बंद पुकारण्यात आला असला तरी संभाजीनगरमध्ये याचं पडसाद आपल्याला अधिक पाहायला मिळतात, कारण संभाजीनगर जे आहे ते चळवळीचं उगमस्थान आहे. चळवळ जी सुरू झाली, आंबेडकरी संघटनाची चळवळ असेल किंवा त्या टायमात सुरू झालेली ही जी चळवळ आहे ती याच शहरातून सुरू झाली होती. हे केंद्र चळवळीचं मानलं जातं आणि तिथंच हा मृतदेह आणला असल्याकारणाने याचे पडसाद संभाजीनगरमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतात. त्या तरुणाची आई देखील या ठिकाणी आलेली आहे. सकाळपासून या आईचा टाहो या ठिकाणी घाटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. संपूर्ण जे समाज आहे किंवा नातेवाईक आहे त्यांच्यामध्ये हळहळ होताना आपल्याला हळहळ व्यक्त करताना आपल्याला हे दृश्य पाहायला मिळतात. तर दुसरीकडं जे चळवळीचं हे मुख्य शहर असल्यामुळे किंवा उगमस्थान असल्यामुळे कुठलीही अनुचित प्रकार घडू नये किंवा कुठलीही घटना घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त छावणीत आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर या संपूर्ण रुग्णालयाला जे आहेत घाटी रुग्णालयाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला छावणीचं स्वरूप आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यामुळं अर्थातच जे एकूण महाराष्ट्र बंद सांगितलं आहे त्याचे पडसाद सर्वात जास्त संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतील, कारण जे उगमस्थान आहे चळवळीचं ते हेच शहर असल्यामुळे या ठिकाणी पोलिसांकडून देखील आता बंदोबस्त लावलेला आपल्याला दिसून येतो किंवा कुठली अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पूर्ण खबरदारी घेतलेली आपल्याला दिसून येते. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.